हाय माझ्या ताईंनो, सगळ्याजणी कशा आहात? आणि हा जो व्हिडिओ आहे ना, तर हा आहे रक्षाबंधनचा. आणि रक्षाबंधन आमच्या इथं छान प्रकारे करत असतो आम्ही. कारण की एकटीच आहे ती, म्हणजे माझ्या नंदेला 2 मुलं. म्हणजे एकूण माहीत आहे का 5 भावा मिळून एकटीच आहे ती. त्याच्यामुळे मग सगळे येतात आणि सगळेजणं तिला छान छान गिफ्ट देतात. आणि मस्त छान छान दिदू तयार पण होते मेहंदी वगैरे लावून. आणि आज पण एवढी छान तयार झाली होती ना, ती एवढी क्यूट दिसत होती ना, खूपच क्यूट दिसत होती. आणि तिला पण खूप आवड आहे असे काही प्रोग्राम असले ना, काही सेलिब्रेशन असलं ना, तर एवढी तयार होते ना, ते खूप आवडते तिला तयार वगैरे व्हायला. आणि हे बघा खूपच क्यूट दिसत आहे ते. आणि फोटो वगैरे एवढे छान काढले ना आम्ही, मस्त फोटो वगैरे काढले दिदूचे. भावासोबत पण काढले तिच्या. आणि अशा प्रकारे आमचं रक्षाबंधनचं सेलिब्रेशन चालू आहे. विशेष म्हणजे अन्नूचे आणि दीदीचे एवढे भांडणं होतात ना, एवढे भांडणं करतात दोघंही पण. बापरे बाप! खूप भांडणं करतात. पण रक्षाबंधनच्या दिवशी आपण पाहू शकता किती शांत आहेत दोघं पण. तो पण छान राखी बांधून देत आहे तिला, भांडणं-बिंडणं न करता. आणि खूप लाडाची आहे दीदू सगळ्यांची. हे बघा सग आणि प्रत्येक बहीण माहीत आहे का रक्षाबंधनची वाट पाहत असते. रक्षाबंधन हा सण कधी येते याची आतुरतेने वाट पाहत असते ती. कारण की छानपैकी भावाला राखी बांधते, नंतर मग भाऊ त्यांना गिफ्ट वगैरे देतात. तर हा वेगळाच सण आहे ताईंनो, बहीण भावाचा एकदम वेगळा. आणि खूप छान वाटते या दिवशी. पण आपले भाऊ कधी हजर नसतात जाग्यावर, म्हणजे राखी बांधायला. बाहेरगावी असतात, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी खूप कठीण आहे. थोडंसं वाटते मला, फील होते थोडंसं की आपले भाऊ असते तर आपण पण राखी बांधली असती. पण नाईलाज आहे ताईंनो, जवळपास असले ना तर बहिणी जातात राखी बांधायला. पण मुंबईसारख्या ठिकाणी म्हटलं ना, तर मग आपण जाऊ नाही शकत. माझंच तसं झालं. आता मुंबईसारख्या ठिकाणी आहेत ना माझे भाऊ, तर मला जाता नाही येत. दरवर्षी मी मिस करते माझ्या भावांना. या सणाला खूप मिस करत असते. दिसून आली पण जाऊ दे, आता तिने राखी वगैरे पाठवली होती भावांना. आणि मेन म्हणजे आदल्या दिवशी पोचली ती राखी आणि माझ्या भावाने बांधली पण. त्यातच मला खूप खुशी झाली आदल्या दिवशी माझी राखी पोचली तर. म्हणजे रक्षाबंधनला माझे भाऊ बांधू शकले राखी माझी. तर त्याच्यामुळे मग खूप खुश झाली मी, माझी राखी लवकर पोचली तर. हे बघा आरेश एवढा छान बसला होता ना, छान सगळ्या भावांनी छान तयारी केली होती राखी बांधायसाठी मस्त. आणि छान फोटो पण निघाले मुलांचे खूप छान. एवढी मजा येते ना आमच्या इथं रक्षाबंधन असले की. सगळे भाऊ खूप तिचा लाड करतात. राजवीनं सगळ्या भावांना राखी बांधली. म्हणजे सगळे भाऊ म्हणजे माझे 2 मुलं, एक आपला आरेश आणि एक आयू म्हणजे माझा भाचा. यांना राखी बांधून मग नंतर तिच्या दोन्ही पप्पाला राखी बांधली तिने. पोरी खरंच खूप कामात पडतात, कारण की बहिणीचं वगैरे येणं झालं नाही ना. बहीण बाहेरगावी असली की मग मुलीच पप्पाला पण राखी बांधतात. आणि खूप छान वाटते असं मुलीनं वगैरे राखी बांधली तर. म्हणजे बहिणीचं पण काम तीच करते. तर अशा प्रकारे दोन्ही पप्पांना छान राखी बांधली तिने, मस्त ओवाळलं. आता तिला सवय पण झाली. आधी लहानपणी कशी तिला राखी बांधता नव्हती येत, आता छान राखी बांधते, औक्षण करते. आणि हे बघा मस्त स्वीट वगैरे चारलं तिनं सगळ्यांना. नाही नाही खाते ते. इकडे पास समोर भाऊजी. आणि बळे पप्पाच्या पण एवढी लाळाची आहे ना, खूप लाळाची आहे दिदू. आणि आपण तर लाळ करतोच लेकराचा, पण ती जीव पण तेवढाच लावते. सगळ्यांना एवढा जीव लावते ना ती. खूप जीव लावते ती. आणि सगळ्यांकडे तिचं लक्ष असते.
दिदूनी छान मेहंदी वगैरे लावली होती, मार्केटमधूनच लावून आली होती ती आदल्या दिवशी. आणि कलर पण खूप छान आला दीदीच्या हातावर. आणि नंतर ही राखी जी बांधत आहे ना, ही दुसऱ्यांदा राखी बांधत आहे. ही आहे फ्रुटीची, म्हणजे माझ्या बहिणीच्या मुलीची. ती पण राखी तिनेच बांधलेली होती. आम्ही चाललेलो आहे आता टेरेसवर. एवढी छान तयार झाली होती न ते, तर म्हटलं चला तिचं थोडंफार फोटोशूट करू, छान छान रील्स वगैरे काढू आपण राजवीच्या. तर मस्त वरती आलो आम्ही टेरेसवर आणि छान एकदम सुंदर फोटो काढले तिचे. आणि खूप छान फोटो पण आलेले आहेत तिचे आणि छान रील्स पण काढल्या आमच्यासोबत, तिच्या भावांसोबत. खूप बरेच दिवसानंतर आम्ही टेरेसवर गेलो फोटो वगैरे काढायला आणि खूप छान वाटलं फोटो वगैरे काढून. मस्त मज्जा आली. लेकरांसोबत सगळे मुलं सोबत असले ना तर खूप छान वाटते. मजा आली, मस्त झालं फोटो सेशन दीदीचं. तर अशा प्रकारे आमचं रक्षाबंधनचं सेलिब्रेशन झालं. ताईंनो आवडलं असेल तर नक्की सबस्क्राईब कराल, शेअर कराल. धन्यवाद. आणि आमच्या दिदूचे काही फोटो पण तुमच्यासोबत शेअर करते ताईंनो. आवडले असेल तर नक्की सांगाल. धन्यवाद.